उद्या होणाऱ्या महानगरपालिका सभागृहात दिव्यांगांच्या मागण्यांचा आवाज पोहोचवा. सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे नगरसेवकांना निवेदन. आज दिनांक 15 मार्च रोजी रविवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार उद्या जालना महानगरपालिकेची सभा दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेत सभागृहात सभा होणार असून या सभेत जालना शहरातील दिव्यांगांचा आवाज पोहोचवा असं निवेदन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले, नगरसेविका संध्या संजय देटे, नगरसेविका भाग्यश्री सुजित जोगस, नगरसेवक अमोल ठाकूर आदींना दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केलं आहे. सभागृह सुरू होताच दिव्यांगांच्या मागण्या आपण सभागृहात मांडावे, नसता आपण विरोधक किंवा सत्ताधारी म्हणून सभागृह बंद पाडावं अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं नगरसेवकांना केली आहे. आजपासून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणादरम्यान महानगरपालिकेकडे सातत्यानं मागणी करून दिव्यांगांच्या मागणीला न्याय द्यावा अशी मागणी राहुल मुळे यांनी नगरसेवकांना केली आहे. मुख्य मागण्या: जालना शहरातील दिव्यांगांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, पाणीपट्टी टॅक्स 50% आणि घरपट्टी 50% करण्यात यावी, प्रभाग क्रमांक 9 मध्ये मस्तगड परिसरात दिव्यांग भवन करण्यात यावं, जालना शहरातील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, महानगरपालिकेतील दिव्यांग कार्यालय तळमजल्यावर घेण्यात यावे, जालना महानगरपालिका कार्यालयात व्हीलचेअर उपलब्ध करून द्या अशा विविध मागण्यांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होणार आहे. या मागण्या आपण लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी केली आहे. उद्या विशेष सभा आहे. त्या सभेअंतर्गत जे आमचे विशेष म्हणजे 9 प्रोटोकॉलमध्ये आहे त्यानंतर आम्ही हा तुमचा प्रश्न त्या सभागृहात मांडू आणि त्याला मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. उद्या 16 तारखेला महानगरपालिकेला विशेष मीटिंग असल्या कारणाने तुमचा हा जो प्रश्न दिव्यांगाचं मागण्या महानगर सभागृहात मांडू आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.